साहित्य रसिक मित्रांनो नमस्कार. मी रवी कुंभार. गेल्या आठवड्यामधली जी मी एक रचना आपल्या सर्वांच्या बरोबर सादर केली त्या रचनेला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तुमच्या खूप खूप चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा मिळाल्या. तुमचं खूप खूप प्रेम मिळालं. त्यामुळे सर्वांचे त्याबद्दल सविनय आभार. मित्रांनो, या आठवड्यामध्ये मी एक अशीच हलकी फुलकी पण तेवढीच महत्त्वाची अशी एक रचना तुमच्यासमोर सादर करणार आहे. आपण सर्वजण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत असतो आपापल्या क्षेत्रामध्ये, पण हे कष्ट करत असताना सुद्धा आयुष्याकडे बघताना आनंदानं जगावं. हे आयुष्य म्हणजे एक गाणं आहे, ते गुणगुणत जगावं अशा भावनेची ही एक रचना आहे. आणि ही रचना जी आहे ही आपणा सर्वांची आहे. आणि या रचनेमधल्या शेवटच्या 2 ओळी मित्रांनो फार महत्त्वाच्या आहेत. त्या थोड्याशा लक्षपूर्वक ऐका. गांभीर्यानं घ्या, पण तेवढंच मजेमध्ये, आनंदामध्ये, प्रसन्नतेनं ही कविता ऐका. आणि हो, त्याचबरोबर पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर सुद्धा करा. तर आजच्या रचनेचं नाव आहे बखर. येती पावसाची सर, येती पावसाची सर, हिरव्या मळ्यामध्ये पाणी, चिंब आठवांचे घर, गोड गळ्यामध्ये गाणी. लाल मातीचा तो गंध, लाल मातीचा तो गंध, फुटे काळ्या नभामध्ये बांध, तुटे आसवांचे बंद, मन मोगरा सुगंध. दोघा पायांचे बीजने, दोघा पायांचे बीजने, ओल्या पैंजणीला जणे, गाली दवांचे थिजणे, त्यास ओठांना पाजणे. नसे धुक्याला आकार, नसे धुक्याला आकार, ना प्रसन्न दुपार, त्याचा आसने आधार, अन तिची मिठी उबदार. उन्हा तानात भिजावं, उन्हा तानात भिजावं, रोज अनोळख्या राणी, स्वप्न पांघरुनी जावं, नको अंधार तो ध्यानी, नको अंधार तो ध्यानी. राहो राहो गाली हासरी लखेर, राहो गाली हासरी लकेर, होई सर हे शिखर, हेच जगण्याचे सार, गाजे तुझी ही बखर, गाजे तुझी ही बखर. आणि मित्रांनो, त्या पुढच्या 2 ओळी फार महत्त्वाच्या आहेत, पण अगदी मजेत आनंदात ऐकून घ्या. असं ताला सुरात म्हणावं, असं ताला सुरात म्हणावं, हे जगण्याचं गाणं, असं थाटा माटात जगावं, हे जगण्याचं गाणं. कारण कारण तो दिवस न ठावं, कवा अवचित जाणं, तो दिवस न ठावं, कवा अवचित जाणं. मित्रांनो, रचना आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला कळवा. तोपर्यंत धन्यवाद.